तर मुलांनो आपण प्रपोर्शन म्हणजे काय हे बघितलो. जेव्हा दोन रेशो इक्वल असतात तेव्हा त्या दोन रेशो मध्ये यूज झालेले जे नंबर्स आहेत ते नंबर्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणतो. जसं इफ A/B इक्वल टू C/D हे दोन रेशो इक्वल असतील तर देन A, B, C, D आर इन प्रपोर्शन. हे जे ABCD नंबर्स आहेत हे नंबर्स कसे आहेत प्रपोर्शन मध्ये आहेत हे तुम्हाला माहित आहे. दोन रेशो इक्वल असतील. त्यानंतर आपण इक्वल रेशो कसे शोधायचे हेही बघितलं. एका रेशो बरोबर इनफायनाइट रेशो इक्वल असू शकतात हे तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला बघायचं आहे कंटिन्यूड प्रपोर्शन. कंटिन्यूड आता प्रपोर्शन मध्ये आणि हे झालं प्रपोर्शन. आता कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये ज्याच्यामध्ये स्पेशल काय आहे हे आपण बघू. मग इथं कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय असतं बघा. इथं पण दोन रेशो इक्वलच आहेत. दोन रेशो इक्वल आहेत. जसं 3/6 अपॉन 6/12 हे टू रेशो इक्वल आहेत. इक्वल आहेत आपण कसं चेक करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 12 36, 6 × 6 36. आता हे दोन रेशो इक्वल आहेत परंतु ह्याच्यामध्ये वेगळं काय आलेलं आहे तर इथं हा पहिल्या रेशो मधला डिनॉमिनेटर आणि दुसऱ्या रेशो मधला न्यूमरेटर हे दोन्ही काय आहेत? इक्वल आहेत. इथं पण 6 आलंय, इथं पण 6 आलंय. म्हणजे हे दोन नंबर्स जे आहेत हे दोन नंबर्स हे सेम आलेले आहेत. म्हणजे इथं B आणि C ह्याच्या मिडल टर्म होत्या तर इथं ह्या मिडल टर्म ह्या काय आहेत? इक्वल आहेत. म्हणजे हे जेव्हा मी लिहिते तेव्हा 3, 6, 6, 12 आर इन प्रपोर्शन. म्हणजे इथे हे 6, 6 नंबर हे जे दोन वेळेला नंबर आलेले आहेत तर हे दोन वेळेला लिहायची गरज नाही. तर याला आपण काय कसं लिहिणार मग? 3 हे दोनदा 6 जे आलेलं आहे त्याला एकदाच लिहायचं. एकदा 6 आणि 12. 3, 6, 12 आर इन. परंतु इथे लिहिताना आपण इथे फक्त प्रपोर्शन लिहिलं होतं. जेव्हा तीन नंबर्स आहेत तेव्हा हे नंबर्स कसे आहेत? 3, 6, 12 आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. इथे लिहिताना काय कुठला वर्ड यूज करावा लागेल? कंटिन्यूड. हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स कसे आहेत? कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय आलं लक्षात? हे दोन नंबर जर सेम आलेले असतील तर मग हे नंबर्स हे डबल लिहिण्याच्या ऐवजी एकदाच लिहिलेलं आहे आणि हे तीन नंबर जे आहेत ते कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतील. इथं पण दोन रेशो इक्वल रेशोच आहेत परंतु इथं काय झालेलं आहे हे डिफरंट. इथं B आलाय, इथं C आलाय परंतु इथं दोन्ही पण नंबर सेम आलेले आहेत. आता याला आपण जेव्हा जनरल फॉर्म मध्ये लिहू तेव्हा कसं लिहावं लागेल? A/B. आता इथं जो आहे हा काय येणार आहे? इथला डिनॉमिनेटर जो आहे तो इथं काय असणार आहे? न्यूमरेटर असणार आहे. B/C. A/B इक्वल टू इथं B हे दोन्ही नंबर सारखे आलेले आहेत. A/B इक्वल टू असेल B/C. देन A सेकंड नंबर B आणि लास्ट नंबर C. A, B, C तर तीनच नंबर आलेले आहेत. ABCD असे चार नंबर आलेले नाही. देन ABC आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. कंटिन्यूड प्रपोर्शनचा अर्थ कळाला? कंटिन्यूड प्रपोर्शन जेव्हा असतं तेव्हा एक टर्म जी आहे ही मिडल टर्म ज्या आहेत त्या सारख्या आलेल्या असतात. असं असेल तर काय होईल बघा. जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू B × B B² आणि इंटू AC. B² इक्वल टू AC. म्हणजे जेव्हा 3 नंबर्स कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतात तेव्हा हा जो मिडलचा नंबर आहे, मिडल टर्म आहे, त्या मिडल टर्मचा स्क्वेअर हा या दोन लास्ट टर्मच्या प्रॉडक्ट एवढा असतो. स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ लास्ट टर्म्स. ह्या लास्ट टर्मच्या प्रॉडक्ट एवढा असतो. म्हणूनच मग हा जो मिडल टर्म आहे
याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन ऑफ A and C. A and C. B is geometric mean of A and C. हा जो B आहे, हा B हा A आणि C चा जॉमेट्रिक मीन आहे असं म्हणतात. जॉमेट्रिक मीन आपल्याला तुम्हाला पार्ट सेकंड मध्ये झालेला आहे. जॉमेट्रिक मीन मध्ये मिडल टर्मचा स्क्वेअर हा उरलेल्या रिमेनिंग 2 टर्मच्या प्रॉडक्ट एवढा असेल, त्याला आपण जॉमेट्रिक मीन म्हणतो. किंवा याला काय म्हणायचं, B is mean proportional. B is mean proportional of A and C. A आणि C चा B हा mean proportional. ह्या B ला 2 नावं आहेत. जेव्हा रेशो हे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा B हा काय असतो, जॉमेट्रिक मीन ऑफ A and C और मीन प्रोपोर्शनल ऑफ A and C. A आणि C चा तो मीन प्रोपोर्शनल असतो किंवा त्याला जॉमेट्रिक मीन असं म्हणलेलं आहे. म्हणजे 2 रेशो कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर B स्क्वेअर इक्वल टू असतो AC. आता याच्या उलट जर B स्क्वेअर इक्वल टू AC असेल तर हे 3 टर्म्स म्हणजेच A अपॉन B इक्वल टू असतो B अपॉन C. म्हणजेच A B C आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. हे दोन्ही एकमेकावर डिपेंड असतात. जर हे असेल तर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतं आणि कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहे हे दिलेलं असेल तर हे असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला 3 टर्म्स जे आहेत ते कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत का असं विचारलेलं असेल तर तुम्हाला काय करायचंय, मिडल टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. तो लास्ट टर्मच्या प्रॉडक्ट एवढा आहे का हे बघायचंय. जर हे असेल तर ते नंबर्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत. लक्षात. आणि कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहे हे सांगितलेलं असेल तर B स्क्वेअर इक्वल टू AC असणार आहे. हे दोन्ही एकमेकावर डिपेंड असणार आहे. तर 2 रेशो इक्वलच आहेत परंतु एक टर्म ही दुसऱ्या टर्म सोबत इक्वल. म्हणजे पहिल्या रेशोचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेकंड रेशोच्या न्यूमरेटर बरोबर असेल. हे नंबर्स 2 सारखेच आलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्यूड प्रोपोर्शन. जसं 8 अपॉन 12 इक्वल टू 12 अपॉन 80. इथं पण काय झालंय, हा 12 आणि हा 12 ही जी सेकंड टर्म आहे, हे सेकंड टर्म आणि थर्ड टर्म ही मिडल टर्म्स जे आहेत ते इक्वल आलेले आहेत. तर हे सुद्धा नंबर्स म्हणजे कुठले नंबर, 8, 12 आणि 18 हे नंबर्स कसे असतील तर हे नंबर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील. म्हणजे 12 चा स्क्वेअर इक्वल टू असणार आहे 12 स्क्वेअर इक्वल टू 8 इंटू 18. याला म्हणायचं कंटिन्यूड प्रोपोर्शन. आता कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणल्यानंतर फक्त 2च रेशो असत नाहीत तर 2 पेक्षा जास्तही रेशो इक्वल असतील तरी पण ते नंबर्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात. मग त्याला आपण जनरल फॉर्म मध्ये लिहितो तेव्हा A अपॉन B इक्वल टू B अपॉन C इक्वल टू C अपॉन D इक्वल टू D अपॉन E असं जर असेल तर, हे रेशो इक्वल असेल तर देन ह्याच्यामध्ये आलेले सगळे नंबर्स, कुठले नंबर्स, A B C D E, A B C D E हे आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. हे सगळे नंबर काय असतात, कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात. जेव्हा पहिल्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेकंडच्या न्यूमरेटर सोबत इक्वल आहे. परत इथला पण डिनॉमिनेटर न्यूमरेटरशी इक्वल आहे, डिनॉमिनेटर न्यूमरेटरशी इक्वल आहे. असे रेशो जर इक्वल असतील तर ते ऑल नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन असं म्हटलं जातं. आता मुलांनो, हे जे इक्वल रेशो आहेत ह्या इक्वल रेशोला सॉल्व करण्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी हे 2 रेशो इक्वल आहेत का
हे प्रूव्ह करण्यासाठी एक पॉप्युलर मेथड आहे, त्या मेथडला म्हणायचं के मेथड. के मेथड. के मेथड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. के मेथड कशाला म्हणायचं. तर जेव्हा दोन रेशो इक्वल दिलेले आहेत तर त्या इच रेशो इक्वल टू के ठेवायचं. जसं A/B इक्वल टू C/D असं तुम्हाला दिले. हे दोन रेशो इक्वल आहे, तर ह्या दोन रेशो बरोबर इच रेशो इक्वल टू के ठेवू. इच रेशो ह्या दोन्ही बरोबर पण तुम्हाला काय घ्यायचे, के घ्यायचे. देअरफॉर A/B इक्वल टू C/D इक्वल टू के. इच रेशो के आहे म्हणून A/B इक्वल टू के होईल. C/D इक्वल टू के होईल. A इक्वल टू BK आणि C इक्वल टू DK. ह्या व्हॅल्यू A इक्वल टू BK आणि C इक्वल टू DK ह्या व्हॅल्यू दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ठेवून तुम्ही LHS आणि RHS इक्वल दाखवू शकता. म्हणजे K चा यूज करून ते एक्झाम्पल तुम्ही प्रूव्ह करू शकता. त्याला म्हणायचं के मेथड. आता हे जर कंटिन्युअल प्रोपोर्शन मध्ये असेल, हे फक्त कसं लिहायचं, ह्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे तुम्हाला आता इथं समजून घ्यायचंय फक्त. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे तुम्हाला लक्षात येईल. जर कंटिन्युअल प्रोपोर्शन म्हणजे A/B इक्वल टू B/C असेल तरी पण आपण इच रेशो के घेऊ. तेव्हा व्हॅल्यू कशा घ्यायच्या हे बघा. इच रेशो इक्वल टू के. देअरफॉर A/B इक्वल टू B/C इक्वल टू के घेतलं. A/B इक्वल टू के होईल. तसंच B/C इक्वल टू सुद्धा के होईल. मग A इक्वल टू BK होईल आणि B इक्वल टू CK होईल. परंतु इथं कंटिन्युअल प्रोपोर्शन आहे म्हणून काय होईल, हा जो B आहे हा B या ठिकाणी दिसतोय आपल्याला A च्या पुढे. म्हणजे इथं आपण ह्या B ची व्हॅल्यू CK लिहू शकतो. म्हणून इथं आपण देअरफॉर A इक्वल टू BK आहे तर B च्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता, परत CK ही व्हॅल्यू परत ठेवू शकता. B इक्वल टू CK लिहिलं आणि इंटू K म्हणजेच काय मिळेल, A इक्वल टू CK स्क्वेअर. देअरफॉर A इक्वल टू CK स्क्वेअर. इथं तुम्हाला A ची व्हॅल्यू C आणि K च्या फॉर्म मध्ये मिळाली, तसंच B ची पण व्हॅल्यू B सुद्धा C आणि K च्या फॉर्म मध्ये मिळालं. म्हणजे पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला C आणि CK च्या फॉर्म मध्ये लिहून ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. जर कंटिन्युअल प्रोपोर्शन मध्ये हे दोन रेशो तुम्हाला दिलेले असतील तर. जर तुम्हाला 3 रेशो इक्वल दिलेले असतील, अशाच प्रकारे 3 रेशो इक्वल दिलेत तर के मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं, त्यासाठी व्हॅल्यू कशा शोधायच्या हे बघा. जर तुम्हाला सांगितलंय A/B, B/C, C/D हे 3 रेशो इक्वल आहेत, तर इथं परत इच रेशो इक्वल टू के घेऊ. इच रेशो इक्वल टू के. मग A/B इक्वल टू के, B/C इक्वल टू के, C/D इक्वल टू के. मग काय होईल, A इक्वल टू BK, B इक्वल टू CK आणि C इक्वल टू DK. आता इथं काय दिसतंय, C मिळाले परंतु हे C इथं आले, तर ह्या C ला आपण एक्सचेंज करून C च्या जागेवर DK ही व्हॅल्यू ठेवू शकतो. म्हणून आपण पुढे घेऊ. देअरफॉर B इक्वल टू CK आणि C ची व्हॅल्यू DK इंटू K. देअरफॉर B इक्वल टू DK स्क्वेअर. म्हणजे हा जो B आहे हा B तुम्हाला D च्या फॉर्म मध्ये मिळाला, DK च्या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. आता परत B ची व्हॅल्यू मिळाली, ती इथं A च्या जागेवर दिसते म्हणून आपण इथं A इक्वल टू BK आहे तर B ची व्हॅल्यू परत इथं ठेवू DK स्क्वेअर इंटू K इक्वल टू DK क्यूब. A इक्वल टू DK क्यूब. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू
तुम्हाला डी के, ए बी आणि सी ह्या तिन्ही नंबरच्या व्हॅल्यू, तिन्ही अल्फाबेट जे आहेत ते तुम्हाला डी केच्या फॉर्ममध्ये लिहिता आले. म्हणजे जेव्हा 3 रेशो इक्वल आहेत तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हा जो के आहे ह्याचा के क्यूब तुम्हाला मिळणार आहे. 3 रेशो इक्वल असतील तर ए ची व्हॅल्यू के क्यूबच्या फॉर्ममध्ये, बी ची व्हॅल्यू स्क्वेअर आणि सी ची व्हॅल्यू के, के क्यूब, के स्क्वेअर आणि के. आणि 2 रेशो इक्वल असेल तर के स्क्वेअर आणि के. अशा प्रकारे व्हॅल्यू तुम्हाला मिळतात आणि ह्या व्हॅल्यू दिलेल्या रेशो मध्ये ठेवल्यानंतर ते रेशो तुम्हाला इक्वल आहेत हे प्रूव्ह करायला सोपं जातं. हे फक्त तुम्हाला इथे समजून घ्यायचंय, म्हणजे कशा प्रकारे हे रेशो इक्वल दाखवलेले आहेत, ह्याच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. म्हणजे ए ला बी ला सी के च्या फॉर्म मध्ये कसं लिहिलं, ए ला बी सी ला डी के च्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं हे इथं तुम्ही समजून घ्यायचे. आता मी याच्यावरचं एक्झाम्पल एक सॉल्व्ह करून दाखवते के मेथडवर. ही के मेथड कशा प्रकारे यूज करायची. हे एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट मध्ये दिलेले एक्झाम्पल आहे. तुमच्या एक्सरसाइज 4.5 मध्ये या मेथडवरचं एक्झाम्पल नाही. तर आपण पुढचं म्हणजे ते ह्या मेथडवरचं एक्झाम्पल अगोदर सॉल्व्ह करू, त्यानंतर आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 4.5 सॉल्व्ह करू. तर मी इथं घेत आहे प्रॅक्टिस सेट मधलं जे 4.5 मधलं जे क्वेश्चन नंबर 5 होता, तो क्वेश्चन नंबर 5 पण तुम्हाला ह्या के मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे, पण तो आत्ताच्या ह्या सिलेबस मधून कॅन्सल झालेला आहे तो क्वेश्चन नंबर 5. म्हणून मी हा प्रॉब्लेम सेट मधला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला घेत आहे, जो तुम्हाला के मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आहे, इफ ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत हे दिलेलं आहे. आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, then prove that तुम्हाला हे प्रूव्ह करायचे के मेथडने. नंबर 1, a upon a plus 2b, a minus 2b upon a minus 4c हे दोन्ही इक्वल आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि नंबर 2 मध्ये दिलेलं आहे b upon b plus c इक्वल टू a minus b upon a minus c, a minus b upon a minus c. हे आपण एक्झाम्पल के मेथडनी सॉल्व्ह करू. म्हणजे तुम्हाला आम्ही आता जे शिकवलं त्याचा यूज कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये a upon a plus 2b इक्वल टू a minus 2b upon a minus 4c हे प्रूव्ह करायचे. दिले तुम्हाला a b c are in continued proportion, a b c are in continued प्रपोर्शन हे दिलेलं आहे. मग काय करू, a upon b हे कंटिन्यू प्रपोर्शन आहे, याचा अर्थ a upon b इक्वल टू a upon c, therefore a upon b इक्वल टू b upon c असणार आहे. आता याच्या बरोबर आपण काय करू, k घेऊ. हे इच रेशो इक्वल टू के मेथडने सॉल्व्ह करायचे म्हणून याला आपण k घेऊ इक्वल टू k. हे आपण घेतलं, दोन्ही रेशो इक्वल टू के आहेत हे घेतलं. मग काय होईल, a upon b आता मी जे तुम्हाला शिकवलं त्याच्याप्रमाणे b upon c इक्वल टू k. मग a ची व्हॅल्यू bk आणि b ची व्हॅल्यू ck. परत ही b ची व्हॅल्यू तुम्हाला a मध्ये ठेवायची आहे, therefore a इक्वल टू ck इंटू k
Therefore A equal to ck square. A ची व्हॅल्यू ck स्क्वेअर, B ची व्हॅल्यू ck आली. आता हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा LHS घ्यायचे. Therefore LHS equal to A upon A plus 2B. A काय आहे ck स्क्वेअर, ck स्क्वेअर प्लस 2 इंटू B काय आहे ck, 2 इंटू ck. इथं ck स्क्वेअर अपॉन इथं ck ला कॉमन काढू, ck कॉमन आला, इथं राहिला एक k, बघा ck कॉमन आला, c ला c कॉमन आला, k इथं k स्क्वेअर आहे, k कॉमन आला. आता शिल्लक राहील इथला k स्क्वेअर मधला एक k ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील, प्लस हा ck इथं बाहेर आलाय तर प्लस 2 शिल्लक राहील. मग इथं हा c आणि हा c कॅन्सल होईल, इथं k स्क्वेअर मधला हा k आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. मग LHS काय मिळेल k अपॉन k प्लस 2. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. आता असंच आपण RHS सॉल्व करू. RHS काय आहे A मायनस 2B अपॉन A मायनस 4C. A मायनस 4C. A ची व्हॅल्यू ck स्क्वेअर मायनस 2, B ची व्हॅल्यू ck अपॉन ck स्क्वेअर मायनस 4ck. इथं c आणि k कॉमन निघेल, ck कॉमन काढलं तर इथं तुम्हाला मिळेल k मायनस 2 अपॉन, इथून आपण c आणि k कॉमन काढलं, ck कॉमन काढलं तर मिळेल k मायनस 4. दोन्ही मधून आपण ck कॉमन काढलं, सॉरी तर c ची व्हॅल्यू ck ठेवायची नाही, c ची व्हॅल्यू c ठेवली तर इथं आपल्याला फक्त c कॉमन मिळेल आणि k स्क्वेअर मायनस 4 या ठिकाणी शिल्लक राहील. b ची व्हॅल्यू ck ठेवली, हा c जशाला तसा, c ची व्हॅल्यू आपण इतर रेशो मध्ये घेतलेली नाही, तर आपल्याला फक्त b आणि a ची व्हॅल्यू चेंज करायची आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये a आणि b ह्या दोन्हीच्याच व्हॅल्यू मी ते एकदम सांगताना सांगितलं की पण हे c ची व्हॅल्यू जी आहे c जशाला तसं, ह्या c ची व्हॅल्यू ck येत नाही तर इथं c ठेवलं, ह्याच्यामधून c ला कॉमन काढलं, k स्क्वेअर मायनस 4 राहिलं. मग ck इक्वल टू k मायनस 2 ब्रॅकेट मध्ये c. आता काय होईल बघा, हा k स्क्वेअर मायनस 4 जो आहे, k स्क्वेअर मायनस 4 म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b, a मायनस b. तर इथं मिळेल तुम्हाला k प्लस 2 आणि k मायनस 2, a प्लस b, a मायनस b हे दोन ब्रॅकेट त्याचे आपण लिहिले. आता हा c आणि हा c कॅन्सल झाला, हा k मायनस 2, k मायनस 2 कॅन्सल झाला, इक्वल टू k अपॉन k प्लस 2. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा इथं आपल्याला जर हे दोन इक्वल मिळत नाही असं जर वाटलं तर मी आता कसं चेक केलं की आपलं कुठलं काय विसरलं किंवा काय चेंज झालं तर ते लक्षात ठेवायचं. हे दोन रेशो इक्वल म्हणजे आन्सर जे आहे हे दोन्हीचं नेहमी इक्वल येतं हे लक्षात ठेवायचं. मग हे दोन रेशो इथं फर्स्ट मध्ये इक्वेशन मध्ये पण k अपॉन k प्लस 2 आले आणि RHS मध्ये पण k अपॉन k प्लस 2 आले. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून आपण काय सांगू शकतो, LHS इक्वल टू RHS, LHS इक्वल टू RHS. LHS आणि RHS इक्वल आहे. लिहित असताना थोडं बहुत आपलं असं झालं तरी पण लक्षात घ्यायचं की आता आपल्याला पुढे उत्तर म्हणजे वेगळं यायले तर आपलं नेमकं कुठं काय राहिलंय हे लक्षात घेऊन एक्झाम्पल सॉल्व करायचं. इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे LHS आणि RHS हे दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. इथे आपल्याला प्रूव्ह करायचे की हे दोन इक्वल आहेत. तर याला म्हणायचं के मेथड. जेव्हा आपण अशा प्रकारे के ची व्हॅल्यू ठेवू तेव्हा आपल्याला हे दोन्ही इक्वल दाखवायला इझी जात असतं, सोपं जात असतं. म्हणजे ही सोपी असलेली
के मेथड या ठिकाणी तुम्ही बघत आहात आणि ह्या के मेथडनी एक्झाम्पल सॉल्व्ह करणं हे खूप सोपं आहे. असं जर हे दोन इक्वल दाखवायचे म्हणलं तर किती अवघड जातं बघा. तर ह्या के मेथडनी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे दोन रेशो इक्वल दाखवू शकता. आता माझ्या सोबतच तुम्ही हे पुढचं पण एक्झाम्पल, कारण हे एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर तुम्ही आता माझ्यासोबत माझ्याकडे न बघता हे एक्झाम्पल मनाने पुढचं सॉल्व्ह करायचं आहे. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये परत तुम्हाला याच व्हॅल्यू काढायच्यात, कारण हे कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये दिलेलं आहे म्हणून मी हे असंच ठेवते बोर्डवरचं. तुम्हाला मात्र हे परत एकदा लिहावं लागेल. कारण तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त एकच क्वेश्चन येईल, अशा प्रकारे दोन सब क्वेश्चन येणार नाही. तर तुम्हाला हे परत लिहायचं आहे. इथं नंबर 2 चा सब क्वेश्चन b अपॉन b प्लस c a मायनस b अपॉन a मायनस c हे इक्वल दाखवायचं. इथं मी परत काय करते, LHS घेते. हे मी व्हॅल्यू काढल्या इथं a इक्वल टू सी के स्क्वेअर आणि b इक्वल टू सी के. ज्या ठिकाणी a आहे तर सी के स्क्वेअर लिहायचंय आणि b आहे तर सी के लिहायचंय. मग इथं पहिल्यांदा मी घेते LHS, लेफ्ट हँड साइड b अपॉन b प्लस c. b ची व्हॅल्यू सी के, b सी के प्लस c जशाला तस सी के अपॉन हे c ला कॉमन काढलं k प्लस 1. सी कॅन्सल, शी कॅन्सल नाही, सी कॅन्सल, k अपॉन k प्लस 1. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे LHS साठी. आता आपण RHS लिहू. RHS a मायनस b अपॉन a मायनस c. a आहे सी के स्क्वेअर, b आहे सी के, a सी के स्क्वेअर मायनस c. इथं सी के ला कॉमन काढू. इथं सी के कॉमन काढलं, a मायनस 1 शिल्लक राहिलं. इथं c कॉमन काढलं, k स्क्वेअर मायनस 1 शिल्लक राहिलं. कॉमन आलं, इथं 1 शिल्लक राहिलं. मग सी के k मायनस 1. इथं परत आपल्याला तोच फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b a मायनस b, म्हणजे k प्लस 1 k मायनस 1. इथं हा c कॅन्सल झाला, k मायनस 1 कॅन्सल झाला. मग RHS मिळालं k अपॉन k प्लस 1, इक्वेशन नंबर 2. इथं पण k अपॉन k प्लस 1 आहे, इथं पण k अपॉन k प्लस 1 आहे. म्हणजेच ह्या दोन इक्वेशन वरून आपण सांगू शकतो की RHS इक्वल टू LHS आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इक्वल टू RHS आहे का नाही. सोप्या पद्धतीनं आपल्याला k चा यूज करून हे दोन इक्वेशन इक्वल आहेत हे प्रूव्ह करता येतं. तर तुम्ही परत हे एक्झाम्पल तुम्हाला थोडं आलेलं असेलच, तुम्ही बघता. जरी आलेलं नसेल तर एकदा परत व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आणि हे दोन्ही एक्झाम्पल परत एकदा न बघता सॉल्व्ह करायचे आहेत. तर आता या पुढचा भाग प्रॅक्टिस सेट 4.5 आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत.